नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। बघू शकता आपण कंबाईंड गट ब आणि गट क ची पूर्व परीक्षा होणार आहे 21 डिसेंबर तसेच 4 जानेवारी 2026। त्याच्यासाठी आपण बघू शकता एक जी नवीन मालिका सुरू केलेली आहे, जे टार्गेट 60+ आपण ठेवलेले आहे। आपल्याला मागचे प्रश्नपत्रिका जर बघितले तर प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं महत्त्व भरपूर मोठं आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही एकाग्र अकॅडमीने प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सची ही मालिका आणलेली आहे, जिचा टार्गेट 60+ ठेवलेला आहे। इतिहासाने आपण बघू शकता की पॉलिटी आपण नागरिकशास्त्र कव्हर केलेलं आहे। दोन पीवायपीचा आपण सेट कव्हर करणार आहोत। आज आपण घेऊन येत आहोत भूगोल। तर आपण डायरेक्टली प्रश्नावरच जायचं आहे। चला, फर्स्ट प्रश्न आहे, जनगणना 2011 प्रमाणे महाराष्ट्रातील 0 ते 6 वयोगटातील लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर किती आहे? 894, 864, 854, 898। तर लक्षात ठेवायचं आहे 894। 0 ते 6 एज ग्रुपचं विचारलं आहे आणि जनगणना 2011 म्हणजे ह्याचा अर्थ काय, सेन्सेसवर प्रश्न येतात। मग एकदा सेन्सेस पण आपल्याला पूर्ण वाचून जायचं आहे। सेकंड, महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते? कळसुबाई, तोरणा, सालेर, घोडव। तर आपल्याला ते लक्षात असेल, कसा मी हसतो। कळसुबाई, सालेर, मग महाबळेश्वर झाला, मग हरिश्चंद्रगड आणि हे सगळं मग पुढं तोरणा आणि हे सर्व आलं। तर दुसरा हायेस्ट विचारलंय, तर दुसरा हायेस्ट काय, दुसरा उंच शिखर सालेर। चला नेक्स्ट, 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्त्री साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे? बघू शकता हा एकच पेपर आणि जनगणनेवर दुसरा प्रश्न विचारण्यात आला होता। अमरावती, बीड, जालना, नंदुरबार म्हणजे या 4 जिल्ह्यांपैकी स्त्री साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त कुठे आहे? तर आपल्याला लक्षात येईल की बघू शकता नंदुरबार नाही, सर्वात खालच्या यायला आहे। मग बाकी 3 बघू शकता कुठे आहेत, मग अमरावती। इट्स अ बेस्ट पॉसिबल आन्सर आणि तोच आन्सर आहे। चला नेक्स्ट, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? वीर, राधानगरी, कोयना, खोपोली। वीर, राधानगरी, कोयना, खोपोली। तर ह्याचा लक्षात ठेवायचं आहे की खोपोली डायरेक्टली आहे, फर्स्ट विचारलं आहे, फर्स्ट हायडल पॉवर स्टेशन, इट्स खोपोली। चला नेक्स्ट, भारताच्या कोणत्या औद्योगिक प्रदेशात भारताचे नूर म्हणजे रूर ऑफ इंडिया म्हणून ओळखला जातात? म्हणजे जिथे सर्वात जास्त बघू शकता खनिजे ते भेटतात तसा प्रकार आहे। मग कोलकाता हुगळी औद्योगिक प्रदेश, अहमदाबाद वडोदरा औद्योगिक प्रदेश, मदुराई कोइंबतूर बेंगलुरू औद्योगिक प्रदेश, छोटा नागपूर पधारी औद्योगिक प्रदेश। आता ह्या चारीपैकी सर्वात जास्त कुठं भेटतं? म्हणजे रूर म्हणजे ते मिडल ईस्टची लँग्वेज आहे। रूर ऑफ इंडियाची जर खनिजे सर्वात जास्त कुठं भेटतं, तर छोटा नागपूर पठारी औद्योगिक प्रदेश। यस। नेक्स्ट बघू शकता, जोड्या लावा असा हा प्रश्न, सुंदर प्रश्न आहे आणि वन ऑफ द कन्फ्युजन करणारा हा प्रश्न बघू शकता दिलेला आहे आयोगाने। 2 आहेत, 46 आणि 47। यस। तर आपल्याला जिल्हा दिलाय आणि प्रकल्प दिलेत, सातारा, अमरावती, हिंगोली, रत्नागिरी, नातूवाडी, सावळी, आंधळी आणि शहानूर। आता आपल्याला माहिती आहे अमरावती, शहानूर म्हणजे ब चा 4 आहे। ब चा 4 हा बघू शकता एकच ऑप्शनमध्ये आणि डायरेक्ट संपतो। बघू शकता असल्याचे प्रश्न आहेत, आपल्याला माहीत असेल कंबाईन 1 तास 100 प्रश्न असतात, म्हणून असेच प्रश्न आयोग सेट करते की तुमचा वेळ पण कमी लागला पाहिजे। म्हणून बघू शकता इथं एक माहीत असल्यावर सगळंच माहीत पडतंय। सातारा आपल्याला माहीतच असेल, आंधळी, हिंगोली, सावळी आणि रत्नागिरी, नातूवाडी। यस। तसेच 47वा प्रश्न बघू शकता इथं अभयारण्य दिले, तानसा, यावल, मारडोक, नागझिरा, जळगाव, ठाणे, सोलापूर, गोंदिया। आता जे त्या जिल्ह्यातलं जे परीक्षा देत असतील त्यांना तर लक्षातच असेल, तर म्हणजे आपल्या हिचं पण लावायचं। जर तानसा आहे जे ठाण्यामध्ये आहे, ए चा 2। यस, म्हणजे हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला। आता ब म्हणजे यावल कुठे आहे आपल्याला माहीतच असेल, यावल इट इज जळगाव, ब चा 1। यस। मारडोक मग कुठे आहे, सोलापूरला आहे, जे पक्ष्यांसाठी फेमस आहे, आणि नागझिरा, गोंदिया म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 ह्याचं योग्य उत्तर आहे। चला नेक्स्ट, जनगणना 2011च्या प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे? औरंगाबाद, जळगाव, नांदेड, यवतमाळ। यस। त्याच्यापैकी बघू शकता जनगणनेवर हा तिसरा प्रश्न विचारण्यात आला आहे। लक्षात ठेवायचं आहे, ह्याच्यात विचारले की सर्वात जास्त पॉप्युलेशन सर्वात कुठे आहे, तर ह्याचं योग्य उत्तर आहे जळगाव। एकच पेपरात जनगणनेवर भूगोलचे 15 प्रश्नापैकी तिसरा प्रश्न विचारण्यात आला आहे, म्हणून जनगणना किती इम्पॉर्टंट आहे ते आपलं समजून घ्यायचं आहे आपल्याला। आणि अशाच बघू शकता हे PYQ सिरीजने आपल्याला एक पॅटर्न डिकोड करायचं आहे की आयोग सर्वात जास्त प्रश्न कुठे विचारते आणि कसा काय विचारते। मग आपल्याला आज एक कळालं आहे की जनगणनेवर प्रश्न जास्त येतात, म्हणून जनगणना हा टॉपिक पूर्ण करायचा आहे। जनगणना भूगोलमध्ये पण महत्त्वाचा आहे, तसेच इकॉनॉमिक्समध्ये पण महत्त्वाचं आहे। चला, खालीलपैकी महाराष्ट्रातील स्थळांच्या वार्षिक पर्जन्यानुसार अचूक उतरता क्रम लावा। सर्वात जास्ती पाऊस कुठं पडतो ते सर्वात कमी, असा आपल्याला हे लावायचं आहे क्रोनॉलॉजी।
म्हणजे क्रम लावायचा आहे. अंबोली, लोणावळा, महाबळेश्वर, माथेरान, अंबोली, महाबळेश्वर, माथेरान, लोणावळा, लोणावळा, अंबोली, महाबळेश्वर, माथेरान, अंबोली, लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर. सर्वात जास्ती पाऊस अंबोली या ठिकाणी पडतो. यस, अंबोली, म्हणून हा ऑप्शन गेला. त्याच्यानंतर बघू शकता महाबळेश्वर हा ठिकाण आहे, तिथे सर्वात जास्ती पाऊस पडतो. यस, त्याच्यानंतर माथेरान आणि मग लोणावळा. मग ह्याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. यस. नेक्स्ट, बुंदेलखंड प्रदेशातील ग्रामीण वसाहती कोणत्या प्रकारच्या आहेत? बुंदेलखंड जे एक बघू शकता की उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश आणि ह्या सगळ्या बघू शकता त्या बाउंड्रीवर आहे, त्याला आपण बोलतो बुंदेलखंड. वर्तुळाकार वसाहती, विखुरलेले वसाहती, केंद्रित वसाहती, अर्ध केंद्रित वसाहती. तर याचं योग्य उत्तर आहे विखुरलेले वसाहती. यस. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संरक्षित क्षेत्र डॅश राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर करण्यात आले आहे. मेळघाट ते आहे कुठे? अमरावती. मग त्या याचं संरक्षित क्षेत्र आहे त्या कोणत्या नावाने जाहीर करण्यात आले आहे? गुगामळ, संजय गांधी, चांदोली, प्रियदर्शनी, इंदिरा गांधी. तर संजय गांधी नॅशनल पार्क आपल्याला माहीत असेल की हे तर मुंबईत आहे, बोरिवलीमध्ये. चांदोली पश्चिम महाराष्ट्र बघू शकता, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या जिल्ह्यात लागतो. मग ह्याचं असेल योग्य अमरावतीमध्ये आहे गुगामाळ. यस. नेक्स्ट, महाराष्ट्रातील कोणत्या धरणाला विल्सन धरण आणि त्याच जलाशयाला आर्थर सरोवर म्हणून संबोधले जाते? हा नगर जिल्ह्यातील, अहिल्यानगर जिल्ह्यातील आहे. कळसुबाई, हरिश्चंद्रगड. जर तुम्ही ट्रेकिंगला गेले असाल तर आपल्याला माहीतच असेल. तर अप्पर वर्धा धरण, लोअर वर्धा धरण, उजनी धरण, भंडारदारा धरण. तर याचं योग्य उत्तर आहे आर्थर आणि विल्सन हे आहे भंडारदारा धरण. यस. नेक्स्ट, भारतामध्ये जमिनीचा धूप कोणत्या कारणामुळे होतो? म्हणजे सॉईल इरोजन कोणतं? वृक्षतोड, कुरणाचा नाश, भटकी शेती, अयोग्य लागवड. फक्त ए, अ, ब क, ड वरील सर्व. तर जर असले प्रश्न आले तर आपल्याला लक्षात ठेवायचे की ऑलमोस्ट एक रिझन नसतं. जमिनीची धूप होण्याचं एक रिझन नसतं, बरेच रिझन असतात. आणि हे सगळे जर 4 बघितले तर चारीच्या चारी राईट आहे असं कुठलंच नाही. प्रत्येकांचं काही ना काहीतरी योगदान आणि सहभाग असतोच. म्हणून वरीलपैकी सर्व याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, आसाम येथे भारतातील सर्वात जास्त डॅशचे साठे उपलब्ध आहेत. खनिज तेल, लोह खनिज, दगडी कोळसा वरीलपैकी नाही. तर आसाममध्ये दिग्बय आपल्याला माहीतच असेल, खनिज तेलचा साठा आहे तिथं. यस. खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? बरोबर नाही विचारले, म्हणजे रॉंग विचारले, इनकरेक्ट, रॉंग विचारले. लक्षात ठेवा. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण असून ते सातपुडा पर्वत रांगेत आहेत. यस. गाविलगड आणि मेळघाट डोंगर हे महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण भागात आहे. गाविलगड आणि मेळघाट लक्षात ठेवा. गाविलगड आणि मेळघाट कुठे आहे? अमरावती. इथं वड आहे आणि इथं गेलेले दक्षिण भागात आहे. म्हणजे हा स्टेटमेंट रॉंग आहे. जर ब स्टेटमेंट काढला तर हा गेला. मग आता राहिलं ब आणि मग ब पण गेला. हा ॲक्च्युली सॉरी, रॉंग विचारले आपल्याला. रॉंग विचारले तर ब तर उत्तर असणारच, ए नसणार. कारण ए तर राईटच आहे. म्हणजे हा ऑप्शन गेला. अच्छा, आणि हा पण गेला. म्हणजे या दोघांपैकी एक ऑप्शन असणार. आता बाळाघाट डोंगर हे शंभू महादेव डोंगराच्या उत्तरेकडे आहे. आता ह्याच्यावर तुमचं काय मत आहे? यस. तर हे बरोबर आहे. आपल्याला विचारले रॉंग काय आहे? मग बरोबर नाही इज दिस. हे दक्षिणेला नाही तर उत्तरेला आहे. आणि बाळाघाट डोंगर हे शंभू महादेवच्या उत्तरेला आहे. बाळाघाट, शंभू महादेव आणि हे उत्तरेला लागतं. हे आपलं बघू शकता इथं सातपुडा, गाविलगड, मेळघाट इथं आहे. लक्षात ठेवायचं. महाराष्ट्राचा जर आपण असा मॅप ड्रॉ केला तर परफेक्टली येतो. चला नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या नद्यांपासून जास्त जलविद्युत निर्मिती होते? पश्चिम घाटातील पश्चिम वाहिन्या नद्या, दक्षिणेतील पूर्व वाहिन्या नद्या, मध्य भारतातील नद्या, गंगेचे खोरे. जर असा मॅप आपण बघितला, इथं पश्चिम महाराष्ट्र आणि इथं दक्षिण म्हणजे पश्चिम घाटातील पश्चिम वाहिन्या नद्या आणि जलविद्युत प्रकल्प विचारला आहे. तर इथून जास्त निर्मिती होते का? तर फर्स्ट ऑप्शन इज रॉंग. आता जर पूर्ण भारताचा जर मॅप आपण एक रेफरन्सला बघितला तर सेकंड ऑप्शन काय? दक्षिणेतील पूर्व वाहिन्या नद्या. जर पश्चिम घाट असा ठेवला, दक्षिणेतील पूर्व वाहिन्या नद्या, इथं भरपूर सारे प्रोजेक्ट आहेत. मध्य भारतातील नद्या नाही, सिप्रा, केन, बेटवा या सर्व नद्या आहेत. आणि गंगेच्या खोरेमध्ये कमी होतं जलविद्युत. जास्त जलविद्युत विचारलंय तर याचं योग्य उत्तर आहे दक्षिणेतील पूर्व वाहिन्या नद्या. येस. नेक्स्ट, महाराष्ट्रातील लघु उद्योग व त्याचे ठिकाण. लघु उद्योगांवर पण प्रश्न बरेच येतात आणि हे डायरेक्टली फुलटॉस प्रश्न होता त्या टायमाचा. लघु उद्योग आणि ठिकाण: चादर, हिमरू, लाकडी खेळणी, रेशीम साड्या, नागपूर, सावंतवाडी, सोलापूर, औरंगाबाद. म्हणजे आताचं छत्रपती संभाजीनगर.
आता आपल्याला माहीत असेल की लाकडीची खेळणी आहे जी सावंतवाडीला बनते. तर सीचा आहे 2, सीचा 2 बघू शकता. हा एक ऑप्शन आहे, हा एक ऑप्शन आहे, म्हणजे हा ऑप्शन गेला आणि हा गेला. आता आपण बघूया चादर. चादरचा GI टॅग आहे. मग चादर कुठल्या फेमस आहेत आपल्या महाराष्ट्रात? सोलापूरला. चादर सोलापूर. एचा 3. चला, एचा 3 एकच ऑप्शनमध्ये आहे. जर चादर जरी माहीत असतं तर तुमचं डायरेक्टली हे उत्तर बनलं असतं. मग डायरेक्टली बघू शकता हिमरू शावळी कुठे आहेत? हिमरू शावळी इज औरंगाबाद. आणि रेशीम साड्या कुठं बनतात? नागपूरमध्ये. येस, दिस इज द क्रक्स. चला, नेक्स्ट प्रश्नावर आपल्याला जायचं आहे. राष्ट्रीय उद्याने आणि संबंधित जिल्हे आपल्याला विचारले गेलेले आहेत. राष्ट्रीय उद्याने बघू शकता नॅशनल पार्क्स आणि कन्सर्न डिस्ट्रिक्ट आपल्याला विचारले आहेत. ताडोबा, पेंच, नवेगाव, गुगामड, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया. आता मागच्या वेळेला पण ह्याच्यावर रिलेटेड आलेला. मग नेक्स्ट बघू शकता प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये सेम प्रश्न आलेला आहे. आपल्याला माहीत असेल की अमरावती जिल्ह्यात गुगामड आहे. डचा झाला 2. डचा 2 बघू शकता एकच ऑप्शनमध्ये आहे. अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन 4. बाकी बघू शकता की ताडोबा कुठे आहे? तर चंद्रपूरमध्ये आहे. पेंच नागपूरमध्ये आहे, बचा 1. आणि नवेगाव कुठे आहे? गोंदियामध्ये आहे. आणि नागझिरा भंडारामध्ये आहे. लक्षात ठेवायचं आहे. चला, नेक्स्ट प्रश्न. डॅश या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणून बोलत असत. म्हणजे डॅश फोर्ट इज कॉल्ड ॲज अ ईस्टर्न जिब्राल्टर बाय ब्रिटिशर्स. म्हणजे कुठला किल्ला होता त्याला बोलायचे? जंजिरा, कर्नाळा, रायगड, लिंगाणा. तर आपल्याला माहीत असेल छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी जी आहे रायगड जिल्हा, त्यालाच ब्रिटिशर ईस्टर्न जिब्राल्टर असं बोलायचं त्या किल्ल्याला. नेक्स्ट प्रश्न. डॅश मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे. काळी कापसाची मृदा, तांबडी मृदा, गाळाची मृदा, जांभी मृदा. आता आपल्याला माहीत असेल की पूर्ण प्रश्न बघू शकता काय आहे? भारतातील विचारलाय, महाराष्ट्रातील नाही आहे. त्या प्रश्नाचा हा लॉजिक आहे की भारतात सर्वात जास्त लार्जेस्ट एरिया कुठल्या बघू शकता मृदेने हे केलं आहे, कुठल्या सॉईलनी हे केलेलं आहे, व्यापलेलं आहे? तर इट इज जांभी मृदा. आणि त्यालाच आपण बोलतो लेटरेट सॉईल. येस. चला, नेक्स्ट प्रश्न. खालील वैशिष्ट्य कोणत्या वस्तीत प्रारूपाचे आहे? म्हणजे कुठली वस्ती आहे? वस्तीमधील रस्ते परस्पर समांतर असतात. समांतर मीन्स पॅरेलल. वस्तीमधील रस्ते परस्पर काटकोनात असतात. काटकोनात मीन्स असं रेक्टँग्युलरमध्ये असं झालं. येस. वस्तीमधील घरांच्या रांगा पाहाव्यास मिळतात. घरांच्या रांगा असे बघू शकता, एक 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 अशा आपल्याला घर भेटतात. वस्तीमधील हमरस्ते किंवा लोहमार्ग परस्पराने ओलांडतात. म्हणजे दॅट इज हेज क्रिस क्रॉस जे बोलतात. मग अशा कुठल्या आहे? रेषाकृत, त्रिज्याकार, वर्तुळाकार या चौकोनाकार. तर आपल्याला हे माहीत असेल की हे पॅटर्न कुठला आहे? ह्या पॅटर्नला आपण काय बोलतो? चेस बोर्ड पॅटर्न, म्हणजेच चौकोनाकृती. येस. नेक्स्ट. खालील विधानांचा सत्यता तपासा. योग्य उत्तर आपल्याला बघायचं आहे. तर विधान हे आहे. सातमाळा अजिंठा डोंगर रांगामध्ये गोदावरी नदीचे खोरे हे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झालेले आहे. म्हणजे सातमाळा अजिंठा जे आहे, महाराष्ट्रात जर मॅप काढला तर सातमाळा अजिंठा आणि गोदावरीचं हे खोरे आहे, हे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झालेले आहे. हे तापी आहे, हे सातमाळा अजिंठा आणि हे गोदावरी. मग फर्स्ट स्टेटमेंट राईट आहे. सेकंड, गोदावरीच्या नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे शंभू महादेव डोंगर रांगापुढे बघू शकता हे झालेलं आहे, चेंज झालेलं आहे. तर यस, हे बघू शकता की गोदावरीचं हे खोऱ्याला आणि इथं हरिश्चंद्र बालाघाट आहे आणि इथं त्याच्यानंतर बघू शकता भीमा नदी येते आणि इथं शंभू महादेव येतो आणि इथं आपली कृष्णा नदी येते. मग गोदावरीचे नदी आणि भीमाचे नदीचे खोरे, गोदावरी आणि भीमाच्या नदी बघू शकता हरिश्चंद्र बालाघाट आहे, शंभू महादेव डोंगर नाही. म्हणजे दिस इज रॉंग. म्हणजे असत्य आणि ब असत्य. येस, ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट. महाराष्ट्रातील उत्तरेस डॅश पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस कोणत्या टेकड्या आहेत? पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या भूगोलावर प्रश्न आहे. हा जर महाराष्ट्राचा मॅप बघितला तर उत्तरेत कोणचा आहे आणि पूर्वेत कोणचा आहे? तर उत्तरेत आपल्याला काय भेटतं? सह्याद्री नाही भेटत. बालाघाट भेटतो, बालाघाट नाही. गाविलगड पण नाही. बघू शकता सातपुडा इच उत्तरेत, सातपुडा. आणि इथं गाविलगड बघू शकता, गडचिरोली या भागात गाविलगड आहे. म्हणजे योग्य उत्तर असणार आहे गाविलगड. आणि हे हुगळी नदी डॅश नदीची वितरोका आहे, म्हणजे डिस्ट्रीब्युटरी. हुगळी नदी कुठल्या हिची आहे? दामोदर, ब्रह्मपुत्रा, गंगा, पद्मा. तर हे जर योग्य लक्षात ठेवायचं आहे. या प्रश्नांना बरेच लोक रॉंग मार्क करतात. हुगळी नदीला दामोदर म्हणून मार्क करून टाकतात. ही वेस्ट बेंगॉलमधनं वाहणारी एक प्रमुख नदी आहे. याचं जे हे आहे ते गंगा नदीचं बघू शकता उपनदी आहे. असहाय्य परिस्थितीमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मानवाचे स्थलांतर होत असते.
त्यासाठी डॅश हे घटक कारणीभूत असतात. अकर्ष ओढ घटक, अपसरण ढकल घटक, शास्त्रीय घटक या वरीलपैकी एकही नाही. तर बघू शकता अपसरण ढकल घटक. पुश फॅक्टर्समुळे बघू शकता की आपले मायग्रेशन असं एक प्लेसवरनं दुसऱ्याकडे जातात. कारण आता बघू शकता की जर समजा कुठल्या तरी ग्रामीण भागात आणि मुंबईसारखं शहर आहे तर सर्वात जास्त मायग्रेशन तिथून कशाने होते की पुश फॅक्टर्समुळे होते. तिथे जॉब्स अवेलेबिलिटी जास्त आहे, जास्त म्हणजे कमवण्याचे जास्त चान्सेस आणि ऑपॉर्च्युनिटीज तिथे जास्त आपल्याला भेटते. म्हणून बघू शकता की पुश फॅक्टर्स इज द करेक्ट आन्सर. चला नेक्स्ट. भारतातील डॅश हे राज्य बॉक्साईटचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे. झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात. झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात. बॉक्साईटचं विचारलेलं आहे आपल्याला. येस, ह्याचं योग्य उत्तर आहे झारखंड. येस, झारखंड. तिथंच बघू शकता छोटा नागपूर प्लॅट्यू पण तिथं रिचेस्ट ओर तिकडं आपल्याला भेटतो. चला नेक्स्ट. ऑपरेशन फ्लड योजना ही डॅशशी संबंधित आहे. ऑपरेशन फ्लड प्लेन इज रिलेटेड टू विथ वॉट. ऑपरेशन फ्लड आपल्याला माहीत असेल की डायरेक्टली फ्लड, पूर, दूध, कुक्कुटपालन यापैकी नाही. तर हे डायरेक्टली दूध रिलेटेड इंडस्ट्री आहेत. आणि हे ऑपरेशन फ्लड बघू शकता वर्गीस कुरियन, अमूलचे जे हे होते, म्हणजे अमूल हे जे ब्रँड बनलेलं आहे, आनंद मिल्क युनायटेड लिमिटेड. आनंद हे गुजरातमधील एक जिल्ह्याचं नाव आहे. येस. नेक्स्ट. भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम कुठे आहे, म्हणजे कावेरी, कृष्णा, तुंगभद्रा, गोदावरी डॅश या नदीवर आहे. शिवसमुद्रम प्रोजेक्ट बघू शकता हा वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रोजेक्ट आहे. आणि सर्वात जास्त बघू शकता की जे हायड्रो इलेक्ट्रिसिटी पॉवर आहे ते एक वन ऑफ द इम्पॉर्टंट आहेत. आणि ह्याचं योग्य उत्तर आहे कावेरी. कावेरी नदीचा उगम बघू शकता ब्रह्मगिरी पर्वतातनं होतो, कर्नाटकमध्ये. चला नेक्स्ट. स्तंभ ए दिलाय आणि ब दिलाय. थोडा इकॉनॉमिकल प्रश्न आहे, इकॉनॉमिक्स रिलेटेड. व्यवसाय आणि व्यवसायाचा प्रकार. इकॉनॉमिक्स रिलेटेड पण इको जॉग्राफी बोलू शकता त्या प्रकारचा आहे. वकील, वाहतूक, पिठाची गिरणी, शिकार. प्राथमिक स्वरूपचा व्यवसाय, द्वितीय स्वरूपचा, तृतीय आणि चतुर्थ. बघू शकता वाहतूक, पिठाची गिरणी आणि शिकार. बघू शकता शिकार आपल्याला काय बघू शकता प्राथमिकमध्ये भेटू शकतं शिकार. येस, शिकार करणे हे प्राथमिक. डीचा 1 झाला तर हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. आता बघू शकता वाहतूक, वाहतूक तर सर्व्हिसमध्ये येतं. मग बीचा बघू शकता बीचा 3 असला पाहिजे. वाहतूक इज तृतीय स्वरूपाचा व्यवसाय. बीचा जर 3 मार्क केला तर ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. कारण वकील काय येते चतुर्थ स्वरूपाचा व्यवसाय. पिठाची गिरणी बघू शकता द्वितीय स्वरूपाचा व्यवसाय. कारण पिठापासून बघू शकता धान्यापासून आपण पीठ उत्पादन करतोय आणि ते पीठ उत्पादन करून जर ट्रान्सपोर्टेशन काम करण्याचं काम बघू शकता की वाहतूक करतं, म्हणून वाहतूक तृतीयमध्ये येतं. आणि शिकार करणं म्हणजे डायरेक्टली प्राथमिक कार्य आहे, कारण शिकारमध्ये अजून काय प्रक्रिया नाही. आणि वकीलमध्ये हे क्वाटर्नरीमध्ये येतं की हे सर्व्हिस सेक्टरपेक्षा पण एक वर पुढे आहे, प्रोफेशनल लागतं, म्हणून त्याला आपण हे बघतो. चला. भारताचा डॅश हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. वृंदावन, राजमुंद्री, सुंदरबन, मछलीपट्टम. डायरेक्टली आहे असा डेल्टा रिजन, म्हणजे 3 भागांनी लँडनी कव्हर असेल आणि एक भाग समुद्राशी बघू शकता डायरेक्टली बाउंड्री करत असेल. तर असा भारतातील कुठला हे आहे तर डायरेक्टली आहे याचं योग्य उत्तर आहे सुंदरबन्स. आणि हे आहे वेस्ट बेंगॉल आणि थोडाफार एरिया बघू शकता बांगलादेशमध्ये पण आहे. आणि इथंच बघू शकता रॉयल बेंगॉल टायगर सर्वात जास्त भेटतात. येस. आणि अशा प्रकारे बघू शकता आपले 2 PYQ जे आहेत भूगोलाचे ते कव्हर झालेले आहेत. अशाच बघू शकता ही सिरीज आपल्याला गट व पूर्व परीक्षा असेल, तसंच गट क पूर्व परीक्षा असेल तोपर्यंत चालवायची आहे. आणि टार्गेट 60+ आपण हा टार्गेट ठेवलेला आहे. कारण PYPमध्ये आपण बघू शकता की मॅक्झिमम जे प्रश्न रिपीटेड होतात आणि 40% जो बेस असतो MPSCचा तो कुठेतरी प्रिव्हियस इयर क्वेश्चनमधनंच रिपीट होत असतं. म्हणून त्यासाठी आपण बघू शकता आजचा लेक्चर इथंच थांबवू आणि उद्या आपण एक बघू शकता पुन्हा एकदा दुसऱ्या विषयाचे आपण प्रश्न घेऊन येऊ. चला तर आज इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.